शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, मी शुभम. आपण चालू आहे स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी पकडले रिक्षा. पुढे गेल्यानंतर लागले भलं मोठं ट्रॅफिक मोकळं झाल्यानंतर झाले पुण्यातल्या मेट्रो स्टेशनचं दर्शन. तर आता आपण पुणे रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि आपण चाललो आहोत सोलापूरला. सोलापूरहून आपण अक्कलकोटला जाणार आहोत ट्रेनने. ट्रेनमध्ये बसलो आणि भेळवाला आला. त्याची तो भेळ कालवण्याची कला दाखवत होता. मग मी पण माझी कला दाखवली. मग मी पेटपूजा करून खिडकीच्या बाहेर बघत बसलो आणि बाहेरचं वातावरण अतिशय सुंदर होतं. त्यात ढगांचा आकार, शेती आणि निसर्ग दिसत होता. तर आपण पोचलेलो सोलापूरला, तर इथून आपण अक्कलकोटला जाणार आहोत. सोलापुरात उतरल्यावर ट्रॅक्सने अक्कलकोटला जायला निघालो. 70 रुपये पर पर्सन असा खर्च आला. आमचा ट्रॅक्सचा ड्रायव्हर एकदम जोमात होता. गाणी बिणी लावून मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो होतो. गाणी ऐकत अक्कलकोटला पोचलो. तर चला आपण आता स्वामीचं दर्शन घेऊया. आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो आहोत. आता आपण महाप्रसादासाठी जाणार आहोत. इथे घेणार आहोत आपण महाप्रसाद. तर आता आपण महाप्रसाद घेऊन बाहेर पडलो आहोत. आता चाललं झोपायला. उद्या जायचं स्वामींच्या काकड आरतीसाठी. शुभरात्री. शुभ सकाळ मंडळी. आपण चालू स्वामींच्या काकड आरतीसाठी. मस्तपैकी दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. आता आपण पेटपूजा करूया. पेटपूजा. आता आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. घेऊया. स्वामीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत. आम्ही जिथे राहत होतो तिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शन द्यायला चाललो आहे. स्वामींच्या मंदिरात जाऊन आपण सकाळी काकड आरती घेतली आणि इथे आपण तुळजाभवानी मंदिरात जाऊन सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आणि मंदिराच्या शेजारीच इथे एक बालउद्यान आहे. हे बघू शकता. इथे हे बालउद्यान आहे आणि ह्याची एंट्री फी फक्त 5 रुपये आहे. बालउद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी पाळण्या आहेत, झोपाळ्या आहेत, घसरगुंड्या आहेत. लहान मुलांना एकदा नक्की घेऊन येत. लहान मुलांना नक्की आवडेल. बालउद्यानामध्ये जाऊन आलो. तुम्ही नक्की अक्कलकोटला आलात तर नक्की व्हिजिट करा बालउद्यानामध्ये. फक्त नमस्य इथेच आहे ते. आणि आता आपण चालत परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.